राज्याचे अर्थमंत्री अजित पवार अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत। सामान्य नागरिक, उद्योजक, नोकरदार वर्ग यांच्यासह बळीराजाचं लक्ष आता लागून राहिलंय। याच दरम्यान शेतकरी काय मागणी करतात हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी अभिराज बाळ यांनी। पाहूयात। आपल्या सोबत काही शेतकरी आहेत, पंढरपूर तालुक्यातील चांगले बागायतदार आहेत, त्यांना विचारूया। उद्याच्याला अर्थसंकल्प जाहीर होतोय, काय तुमच्या राज्य सरकारकडून अपेक्षा आहेत? एक शेतकरी म्हणून काय मागाल? एक शेतकरी म्हणून आमची एकच अपेक्षा आहे की ज्या पद्धतीनं सरकारने वचन दिलं होतं की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करेन, त्या पद्धतीनं आता योग आलाय। लोकांनी भरभरून मतं आम्ही सगळ्यांनी पक्षांमध्ये दिलेत, त्या नियोजनातून बहुमताने सरकार आले। तर माझी सरकारला एकच विनंती आहे की आपण बोलल्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, हा एक आमचा प्रश्न आहे। जे शेतकरी आहेत, जे कितीची का मोटर असना, शेतीसाठी पाणी आणतो त्याला तो संपूर्ण वीज माफी करावी अशी शेतकऱ्यांची अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी ह्याच्यावर घोषणा करावी की संपूर्ण शेतकऱ्याला संपूर्ण वीज मिळेल। तिचा 8 टन असावी, 7.5ची मोटर पर्यंतची, 10ची असेल, 15ची असेल, 25ची असेल, ह्या संपूर्ण वीज बिल माफ असावी हीच विनंती।